रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. कर्म संन्यास योग. भाग 1. अर्जुनवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यश्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तू एकदा कर्माचा त्याग करावयास सांगतोस आणि पुन्हा कर्मयोगाचा उपदेश करतोस, पण दोन्हींमध्ये निश्चित कल्याणकारी असेल ते मला सांगावे. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो, हे कैसे तुमचे बोलणे. एक होय तरी अंतकरणे विचारूये. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपीला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखित सापुडती. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता. आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नोही. ऐके एक सारा ते बोधीजे तरी एकनिष्ठची बोलीजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हान प्रती. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. जो परिणामीचा निर्वाळा अचुंबित ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासन सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचे निबोले देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनू ऐसी माये सदैवा जया होये. तो चंद्रूही परीला हे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता. क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा. का सर्व सुखांचा वसवटा तो चिनू हावा. एथ चमत्कारू कायसा गोसावी श्रीलक्ष्मी कांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी एरे दिधले. तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो, हे असे कसे तुमचे बोलणे. तुम्ही एकच मार्ग सांगाल तर त्याचा अंतःकरणापासून विचार करता येईल. यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा हे विविध प्रकारे सांगितले होते, परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता. हे श्री अनंता, आपले असे दोन्ही मार्गांचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोकांच्या मनाला काही उलगडा होत नाही. ऐका, एका सारभूत तत्वाचा बोध करायचा असेल तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. याबद्दल तुम्हाला दुसऱ्याने विनंती केली पाहिजे का. याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठांना मी विनंती केली होती की परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका. पण देवा, मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे हे स्पष्ट करून सांगावे. जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते, जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे, निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर बराच पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल तो मार्ग मला सांगावा. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परमसंतोषाने ते अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल. सुदैवाने ज्याला कामधेनूसारखी आई लाभलेली आहे त्याला आकाशातील चंद्र देखील खेळावयास मिळतो. असे पहा की शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला त्याच्या इच्छेप्रमाणे दूध भात खाण्यासाठी दुधाचा सागर दिला. त्याप्रमाणे औदार्याचे घर असणारा श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाल्यावर
अर्जुन, सर्व सुखाचे वसतिस्थान का बरे होणार नाही? यामध्ये आश्चर्य ते काय आहे? लक्ष्मीकांत सारखा मालक लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी त्याला प्रसन्न चित्ताने दिले. श्रोते हो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले तेच मी तुम्हाला आता सांगत आहे. श्री भगवान वाच. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याणकारी आहेत, परंतु त्या दोन्हींपैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा सर्वांना सुगम असल्याने श्रेष्ठ आहे. तो म्हणेगा कुंतीसुता, हे संन्यासयोगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू क्षीरप्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिजे, तरी सोह पाहाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यास याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तात्विक दृष्टीने विचार केला तर कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत. ज्याप्रमाणे नाव पुरुषांप्रमाणेच जशी स्त्रियांना आणि बालकांनाही पाण्यातून तरून जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना नेणत्यांना भवसागर तरून जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे. सारासार विचार करून पाहिला असता निष्काम कर्मयोग फार सोपा आहे. याच्या आचरणाने कर्मसन्यासाचे फळ अनायासे प्राप्त होते. याकरिता तुला कर्मसन्यासाचे लक्षण सांगतो, मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू जाणशील. ज्ञेयस् नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, जो मनुष्य कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणत्याही विषयाची इच्छा करत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे. कारण राग द्वेषादीपासून सुटलेला मनुष्य सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. तरी गेलियाची सेन करी, न पवता चाड न धरी. जो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझे ऐसी आठवण. विसरले जयाचे अंतकर्ण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिका घवे, ते काही न लगे त्यजावे. जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणूनी. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये. तै ते कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी. जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे. ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. जो होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण करीत नाही, एखादी वस्तू प्राप्त झाली तरी त्याचा आनंद मानत नाही. जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो आणि हे पार्था, ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे याचे स्मरण देखील राहिलेले नसते, तो सदोदित संन्यासी आहे असे जाणावे. ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली त्याला विषयांची इच्छा सोडून जाते, म्हणून त्याला सहज सुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो. अशी स्थिती असलेल्या माणसाला घर प्रपंच वगैरे काही त्यागावे लागत नाही. कारण मीपणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन अंतःकरणापासून स्वभावताच निस्संग झालेले असते. प्रज्वलित अग्नी विझून गेला की त्याची राखच निशिल्लक राहते. ती राख
कापसाने देखील धरून ठेवता येते. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प निर्माण होत नाही तो प्रपंचाच्या उपाधीत असून सुद्धा कर्मबंधात सापडत नाही. ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो त्यावेळी संन्यास घडतो आणि म्हणूनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलतः सारखेच आहेत. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितसम्य उभयोर्विन्दते फलम्. अज्ञानी लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फल देणारे म्हणतात, परंतु ज्ञानी लोक तसे म्हणत नाहीत. कारण या दोन्हीपैकी एका साधनेचे शास्त्रशुद्ध अनुष्ठान केले तर दोन्हीचे फलरूप मोक्ष म्हणजे परमात्मा प्राप्ती होय. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्ययोगू संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. एरवी दीपा प्रति काही आनान प्रकाशू आहाती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे हे दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. एरवी तरी अर्जुना जे विचाराने अज्ञानी आहेत ते ज्ञानयोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील. जे स्वभावताच अज्ञानी असतात म्हणून ते हे दोन योग भिन्न फल देणारे आहेत असे म्हणतात. एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश काही वेगवेगळा असतो काय, परंतु दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेने ज्यांनी परब्रह्माचा अनुभव घेतला आहे ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गांना एकच मानतात. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. ज्ञाननिष्ठ कर्मसन्याशांना जे मोक्षरूपी फल प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे आचरण करणाऱ्यालाही प्राप्त होते. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञानी होय. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे तेनेची देखिले जया सांख्ययोग जाणवले भेदे विण. ज्ञानयोगापासून जे फल प्राप्त होते तेच कर्मयोगापासून होते. म्हणून या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरूपता आहे. असे पहा की आकाश आणि पोकळी यांत जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये भेद नाही. हे ज्याला पटलेले असते, ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये काही भिन्न भाव नाही हे जाणले, त्याला ह्या जगतामध्ये ज्ञानसूर्याचा प्रकाश दिसतो आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास घेणे म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग प्राप्त करणे. हे कठीण आहे, परंतु ईश्वराच्या स्वरूपाचे सदैव मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रह्माला त्वरित प्राप्त करून घेतो. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे एरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. जो निष्काम कर्म करण्याच्या युक्तीने मोक्षरूपी पर्वतावर चढतो तो आनंदरूपी शिखर त्वरेने प्राप्त करून घेतो. जो आपले अंतःकरण शुद्ध न करता कर्मयोगाचा त्याग करतो तो व्यर्थ संन्यासी बनण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधी होत नाही.
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्याचे चित्त पवित्र आहे, ज्याचे मन ताब्यात ठेवले आहे, ज्याने इंद्रिये जिंकली आहेत आणि भूतमात्राच्या ठिकाणी समान रूपात असणाऱ्या आत्मतत्वाशी ज्याच्या आत्म्याचे ऐक्य झाले आहे, असा पुरुष कर्म करीत असूनही त्या कर्माने बद्ध होत नाही. जेणे भ्रांतीपासूनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवुनिया. जैसे समुद्री लवण न पडे, तब वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची वडे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले, जयांचे मनची चैतन्य जाहले, तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमांपासून हिरावून घेतलेले मन सद्गुरूंच्या उपदेशाने शुद्ध केले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले, जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत समुद्रापेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ समुद्रात पडले की ते समुद्रा एवढे होते. त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भ्रम काढले आहेत, ज्याचे मन चैतन्य स्वरूप झाले आहे, तो पुरुष देहाने परिच्छिन्न असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात. मी करता आहे, मी कर्म करतो, हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली तरी तो अकर्ता असतो. नैव किंचित करोमीति युक्तो मन्यत तत्त्ववित्. पैश्चन शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् श्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि. इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. परमतत्व जाणणारा कर्मयोगी पाहताना, ऐकताना, स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, खाताना, चालताना, झोप घेत असताना, श्वास घेत असताना, बोलत असताना, मलादी त्याग करत असताना, डोळ्यांची उघडझाप करताना, इंद्रिये इंद्रियांच्या विषयात वर्तत आहेत असे समजून आपण काहीच करत नाही, असेच निसंदेह मानत असतो. जे पार्था तया देही, मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विण, अमूर्ताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि कांचिये परी, तोही एक शरीरी, अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे, परी मळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही याथी. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निधीचे सुखे. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. हे सांगो काही एकैक, देखे श्वासोश्वासादिक, आणि निमिषोन्मेषे आदी करुनी. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. जय भ्रांती सेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया. त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या देहात मीपणाची आठवण नसते, तर मग कर्तृत्वाचा अहंकार कसा राहील हे तूच सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी अमूर्त ब्रह्माचे सर्व गुण दिसून येतात. एरवी इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे तोही शरीरधारी दिसतो आणि सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो. इतर सर्व लोकांप्रमाणे तोही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, पण त्या कर्माचा मी करता आहे
असे त्याला मुळीच वाटत नाही. हे आश्चर्य आहे. त्याला स्पर्श कळत असतो, नाकाने तो गंधाचा अनुभव घेत असतो, तसेच प्रसंगाप्रमाणे तो बोलतही असतो. तो आहाराचे सेवन करत असतो. त्यागावयाचे आहे ते तो त्यागतो. झोपेच्या वेळी सुखाने शांत झोप घेतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो. अशा प्रकारे तो सर्व कर्मे करत असतो. आणखी त्याचे एक एक व्यवहार काय सांगावेत. तो श्वास घेतो व सोडतो. डोळ्यांनी उघडझाप वगैरे सर्व कर्मे करतो. हे पार्थ, ही सर्वच कर्मे तो करत असतो. परंतु आत्मज्ञानामुळे या सर्व कर्मांचा करता मात्र तो होत नाही. जेव्हा तो भ्रमाच्या शय्येवर झोपी गेलेला होता, तेव्हा स्वप्नाच्या सुखाने भुलला होता. परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा करता मानत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो ईश्वराचे चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. दीपाचे निप्रकाशे गृहींचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात. दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरू असतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यामध्ये असून देखील ते पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बद्ध होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून केवळ इंद्रिये, शरीर, मन आणि बुद्धीने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करीत असतात. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा. हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगिये कर्मे करीती तैशी केवळातनु. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथे मनची रहाटे एकले स्वप्नी जीवी. नवल ऐके धनुधरा कैसा वासनेचा पसारा देहा होऊने दी उजगरा परी सुख दुःखे भोगी. इंद्रियाच्या गावी नेणिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ उगा म्हणिजे मानसाचा. योगिये तोही करीती परी कर्मे ते न बंधिजती जे सांडिली आहे संगती अहंभावाची. आता जहालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही. हे असो काजे विण जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्मनिरूते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. अगा करीते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले. येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू
तयासीची आथी लागू परी सावया. हा असो अति प्रसंगू न संडीपा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू म्हणोनिया. जे मना आकळिता कुवाडे घा घुसिता बुद्धी नातुडे. ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी पाहावे. तरी आणिके काय करावे सांगे कथा. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा. म्हणे संवादू तया दोघांचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निरुते चित्त देई. ज्याची बुद्धी हे चांगले हे वाईट ही द्वैत भावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैत भावनारहित व इच्छारहित कर्म तो देह व्यापार होय. हेच उदाहरण देऊन मराठी भाषेतून सांगत आहे. लहान बाळ हे ज्याप्रमाणे द्वैत भावरहित व इच्छारहित कर्म करत असते, त्याप्रमाणे योगी शरीराने कर्म करीत असतात. पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर ज्यावेळी झोपी गेलेले असते, त्यावेळी एकटे मनच स्वप्नात सर्वत्र भटकत असते. अर्जुना, एक आश्चर्य ऐक. जागृत अवस्थेत या वासनेचा केवढा विस्तार आहे. ही वासना देहाला जागे होऊ देत नाही, परंतु सुखदुःखांचा भोग भोगावयास लावते. इंद्रियांना ज्याची माहिती देखील नसते, असे जे कर्म निर्माण होते त्यास मानसिक कर्म म्हणतात. अंतःकरणाने योगी असणारे मानस कर्म करतात, परंतु ते कर्मांनी बद्ध होत नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडून दिलेली असते. एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाचाची बाधा झाल्यावर जसे चित्त असते तसे त्याचे सर्व व्यवहार विसंगत दिसतात. त्यास समोरचे रूप दिसत असते. कोणी हाक मारली तर ऐकू देखील येते. तो स्वतः बोलतही असतो, परंतु या सर्व कर्मांची त्याला जाणीव नसते. असो, यातील सूत्र असे आहे की प्रयोजना वाचून जे जे काही केवळ विषयाशी संयोग पाहून कर्म घडते, ते केवळ इंद्रियाचे कर्म जाणावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, सर्व विषयांचे जे ज्ञान होते ते केवळ बुद्धीचे कर्म आहे, असे तू जाण. जे कर्मयोगी बुद्धीला पुढे करून चित्त देऊन कर्म करतात, ते नैष्कर्म्य अवस्थेला गेलेल्या मुक्त पुरुषापेक्षाही अधिक मुक्त दिसतात, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही मीपणाच्या अहंकाराचे स्मरण नसते. म्हणून कर्म करीत असताही ते शुद्ध असतात. अर्जुना, कर्तेपणाचा अभिमान त्यागून जे कर्म केले जाते तेच खरे नैष्कर्म्य होय. हे सद्गुरूकडून कळणारे खरे वर्म हे ज्ञानी पुरुष जाणत असतात. आता या शांत रसाचे बोलणे आपल्या पात्राची मर्यादा सोडून उचंबळून येत आहे, कारण शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेले विचार माझ्याकडून बोलले जात आहेत. ज्याचा इंद्रियासंबंधीचा पराधीनपणा उत्तम प्रकारे नाहीसा झाला आहे, त्यालाच हे अनुभवाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे. श्रोते म्हणाले, आता हे विषयांतर पुरे करा. कथेचा मूळ संबंध सोडू नका, कारण श्लोकांच्या संगतीचा भंग होऊन जाईल. जे मनाला आकलन करण्यास अत्यंत कठीण आहे, बुद्धीने कितीही विचार केला तरी सापडत नाही, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगता आले. जे स्वभावताच शब्दांच्या पलीकडे आहे, ते शब्दांमध्ये जर सापडले तर इतर आणखीन उपाय कशाला पाहिजे. याकरिता तुम्ही प्रस्तुत कथा सांगावी, ही श्रोत्यांची उत्कट अशी इच्छा जाणून निवृत्ती नाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुम्ही एवढा वेळ श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद ऐकला आहे, पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी एकाग्र चित्ताने ऐकावे.